तर आपण ही दृश्य पाहतोय, सोलापूर मधली ही दृश्य आहे। तर तुकाराम महाराजांच्या पालखीचं हे रिंगण आहे। हे पहिलं रिंगण जे आहे ते सोलापुरामध्ये पार पडतंय। पहिलं गोल रिंगण हे सोलापूरमध्ये पार पडतंय। आपण ही दृश्य पाहतोय, वैष्णवांचा मेळा फुललेला आहे, हातामध्ये भगव्या पताका आहेत। त्याचबरोबर एक वेगळाच उत्साह जो आहे तो या संपूर्ण वारकऱ्यांमध्ये आपण पाहू शकतोय। आणि हा सगळा सोहळा, याची देही याची डोळा पाहण्यासाठी इतरही जे स्थानिक आहेत, नागरिक आहेत किंवा आबालवृद्धापासून प्रत्येक जण हा सगळा सोहळा डोळ्यात भरवण्यासाठी तिथे उपस्थित आहेत। आपण सोलापूरमधली ही थेट दृश्य पाहतोय। तुकाराम महाराजांच्या पालखीचा हा पहिला गोल रिंगण सोहळा जो आहे तो पार पडतोय। अकलूजमध्ये या रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आणि तिकडची ही थेट दृश्य पाहतोय। न्यूज 18 लोकमत एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्हाला वारीची दाखवत आहे। अकलूजला तुकोबांच्या पालखीचं हे रिंगण पार पडतंय। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी रायचंद यांच्याकडून। रायचंद, अकलूजमध्ये काय वातावरण आहे? आम्ही दृश्य पाहतोय, पहिला रिंगण सोहळा तुकोबांच्या पालखीचा पार पडतोय। आपण जर पाहिलं तर आता अकलूज मधला हा रिंगण सोहळा सुरू झालेला आहे आणि आपल्याला माहिती आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एंट्री केल्यानंतर हा पहिला सोहळा आहे। या ठिकाणच्या माने स्कूलची जी जागा आहे ती अक्षरशः भरून गेलेली आहे। आता सुरुवातीला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी झेंडेकरांनी एक दौड लावलेली आहे पूर्ण रिंगणाला। जी, तर अकलूज मधली आपण ही नयनरम्य अशी ही दृश्य पाहतोय। तुकोबांच्या पालखीचा रिंगण सोहळा पार पडतोय। पहिलं गोल रिंगण जे आहे ते पार पडतंय। सोलापुरातली ही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जो आहे तो एकवटलेला आहे। त्याचबरोबर वैष्णवांचा हा जो मेळा फुललेला आहे, वारकऱ्यांच्या हातामध्ये रिंगण करत असताना भगव्या पताका आपण पाहू शकतो आणि हरिनामाचा जयघोष यावेळेस केला जातोय।